तासगाव नगर परिषदेसाठी आज सकाळपासूनच चुरशीने मतदानास सुरुवात झाली आहे। तासगाव शहरातील 12 प्रभागातील 36 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे। यासाठी 32,994 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। माजी खासदार संजय काका पाटील आणि तरुण आमदार रोहित पाटील यांच्या पॅनेलमध्ये थेट लढत होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी तासगाव नगर परिषद यांच्या शिस्तबद्ध नियोजनानुसार नगरपालिका कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या असून सर्व अधिकारी आणि कर्मचारी काटेकोर तयारीसह कामकाज पार पाडत आहेत। प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त तयारीमुळे तासगाव नगर परिषद निवडणूक पूर्णपणे सुरक्षित आणि शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव नगर परिषदेवर आमचा झेंडा फडकणार असल्याचा दावा केलाय। ते म्हणाले, वातावरण चांगलं, स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी मिळून आम्ही एकत्रित पॅनल तयार केले। विरोधक खोटी सहानुभूती घेऊन निवडणूक लढवत आहेत। आता लोकांनीच निवडणूक ताब्यात घेतली आहे। विरोधकांच्या पायातील वाळू घसरल्याने वाद घालण्याचा प्रयत्न करत आहेत। मोठमोठे गुंड आणून लोकांना बोलावून घेत आहेत। सहानुभूती खोटे सांगून चुकीचे मेसेज देत होते। आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो नाही। कोण व्यावसायिक तासगावची जनता धूळखोळली नाही। आता विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय। वातावरण अतिशय चांगलं आहे। स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे आमचं संयुक्तिक पॅनेल आहे। या गेल्या शहरातल्या 4-5 दिवसामध्ये आपण पाहिलं तर विरोधक जो भ्रम कायम सातत्यानं निर्माण करायचे आणि खोटी सहानुभूती घेऊन यामध्ये कायम इलेक्शन खेळलं जायचं। पण ह्यावेळी ठरवलं किती खोटं बोलू देत, खोटे नाटे आरोप करू देत, एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी हातात इलेक्शन घेतल्यानंतर याचा काही उपयोग होत नाही। हेच हे आजच्या मतदान प्रक्रियेवरून आपल्याला उद्या निकालातनं स्पष्ट दिसेल। वातावरण अतिशय चांगलं आहे। लोक उत्साहात आहेत। सकाळी 10 मिनिटात 50-50 मतदान व्हायला लागलेलं आहे। काही ठिकाणी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं या ठिकाणी काही वाद निर्माण व्हावा, पुन्हा संघर्ष निर्माण व्हावा या भूमिका दिसून येतात। पण आम्ही सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगितले, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडायची आहे। या ठिकाणी काही क्रिमिनल घेऊन येतात, मोठमोठे गुंड आणून मोटरसायकलवर फिरवून तिथं बसून लोकांना बोलवलं जातं, पैशाची प्रलोभनं दाखवली जातात। या सगळ्या गोष्टी या शहरातल्या मंडळींनी पाहिलेत आणि जे खोटे नाटे आरोप करून सहानुभूती खोटी घ्यायची त्यांचं या निमित्तानं आता पितळ उघडं पडलेलं आपल्याला दिसून येईल। दरवेळी सहानुभूतीची लाट येते, यावेळी सहानुभूती चालेल की नाही असं वाटतं आपल्याला? सहानुभूती खोटं नाटं सांगून लोकांच्यापर्यंत चुकीचा मेसेज देण्याची पद्धत ही मंडळी सातत्यानं करत होती। पण आम्ही या वेळेला त्यांच्या सापळ्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकलो नाही, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। संयमानं नाही, आम्हाला बदनाम करून त्यांना सहानुभूती घेण्याचा जो प्रयोग होता ते दिसतंय। त्यांनी दिलेले उमेदवार तुम्ही सगळे पाहताय, कोणाचे काय व्यवसाय आहेत आणि कोण कोण दिलेले आहेत, कोण कोण क्रिमिनल या ठिकाणी आणून, मोठे गुन्हेगार आणून दहशत केली जाते। पण तासगावची जनता दुधखुळी नाही, कोणाच्या दबावाखाली आणि दहशतीखाली येणारी ही माणसं नाहीत। हे या निमित्तानं आज पुन्हा सिद्ध होईल। विजय होईल, खूप चांगली मेजॉरिटी या निमित्तानं आपल्याला दिसून येईल आणि वरचे थेटचे उमेदवार आमचे किमान 2,000पेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येतील। तडजोड काही करावी लागली निकालानंतर, काय त्याच्याबाबत काय विचार केला? नाही विचार केला, पण तडजोड करावी निश्चित लागणार नाही। या निवडणुकीत नाटकं चालणार नाही। आता नको कशाला, आजचा दिवस थांबवा की मला